माणसाला सुद्धा राजा निवडण्याचा अधिकार दिला। खऱ्या अर्थानं तुम्ही हा घटनेचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपमान करत आहात, अवमान करत आहात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी गांधी बाबांच्याकडे आलेलो आहे की गांधीजी यांना सद्बुद्धी द्या। कारण गांधीजी म्हटलेले होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, परंतु ही काँग्रेस यांनी चालू ठेवल्याचा हा परिणाम आहे। आणि हे गांधीला मी सांगायला आलोय की गांधीजी तुम्ही म्हणला ते खरं होता, परंतु सत्तेसाठी हे काँग्रेस विसर्जित करत नव्हते, परंतु आता जनता ही काँग्रेस या देशातनं राज्यातनं विसर्जित करायला लागलेली आहे। नाना पटोलेंनी 78 लाख मतदान जे आहे जे वाढीव झालेलं आहे त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने आकडेवारी दिलेली होती की 58% मतदान झालंय, परंतु रात्री 9 वाजता आकडेवारी ती येते 65% झाली आहे। दुसऱ्या दिवशी ती आकडेवारी जाते 66%वरती। या सगळ्या 8% वाढलेत मतदान, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह। महाराष्ट्रातल्या मतदाराचा खऱ्या अर्थानं हा घोर अपमान अवमान हे महाविकास आघाडीचे नेते करायला लागलेले आहेत। अरे जनतेनं स्वखुशीनं मतदानाला जनता आली, मतदान करायला लागली, त्याचं तुम्ही स्वागत करायला पाहिजे होतं, पण तुम्ही हे मतदान का केलं? 9 वाजेस्तोवर का केलं? 10 वाजेस्तोवर का केलं? अरे टायमिंग मध्ये जे लोक आत आले त्यांना मतदान सपेपर्यंत मतदान केंद्र बंद करता येत नाही, मग आत आलेल्या लोकांना मतदान सुरू ठेवलेलं होतं आणि त्यांना जी आकडेवारी आली ती त्यावेळी जे मतदान झालं त्याची आकडेवारी आलेली होती। आणि म्हणून मला वाटतं की राज्यातल्या मतदाराचा सुद्धा हे घोर अपमान करत आहेत। आतापर्यंत हे असंच करत आले, लोकांना मतदानापासून यांनी वंचित ठेवलं आणि निवडणुका जिंकत आले। पुढे भांडूपमध्ये आपण जातोय। ब्रेकिंग बातमी येते आहे। भांडूपमधील नामांकित शाळेमध्ये 3 मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे। शाळेमध्ये लिफ्टच्या दुरुस्तीसाठी आलेल्या कामगारानं मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलंय। याबाबत भांडूप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर भांडूपमधला हा दुर्दैवी प्रकार समोर आलाय। भांडूपमधल्या एका नामांकित शाळेमध्ये 3 मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे। शाळेमध्ये लिफ्टच्या दुरुस्तीसाठी काही कामगार आले होते, त्यातील एका कामगारानं मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलेलं आहे। तर या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत। पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। भांडूप पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय।